राजकारणातील पितामह आदरणीय लोकनेते सौरभसिंगजी नाईक साहेब हे आज तुमच्या आमच्यात नाही. फार दुःख आहे, फार वेदना होतात की या नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा एकत्र असताना या नेत्याने सगळ्यांना घडवलं. असा कुठला आज राजकीय क्षेत्रामधले कुठला नेता नाही, कुठला कार्यकर्ता नाही की ज्यांना नाईक साहेबांनी घडवलं नाही. धुळे नंदुरबार जिल्ह्यावर अबाधित लोकांच्या मनावर राज्य करणारा आमचा एक नेता हरपला आहे. एक पितृतुल्य आमचं आज आमच्यात नाही आहे. दुःख आणि फार वेदना आहे. एक इतिहास साहेबांनी केला की आमच्यासारख्या हजारो तरुणांना त्यांनी घडवलं. सर्वसामान्य बरोबर घेऊन चालणारा हा आमचा नेता होता आणि आज ते आमच्यात नाही. फार वाईट वाटतं. वृद्धकाळाने साहेब आज जरी आमच्यात नसले पण ते आजही आमच्या मनामध्ये आहेत. साहेबांना आम्ही कधी विसरू शकत नाही. कारण माझ्या राजकीय जीवनामध्ये 1998ला जेव्हा मी राजकारणात आलो, जिल्हा परिषद सदस्य झालो, तेव्हापासून आजपर्यंत साहेबांचा आशीर्वाद हा सदैव आमच्याबरोबर राहिला, गावी परिवारावर राहिला, आमच्यावर राहिला. आणि ते पितृतुल्य हरवणं कुठेतरी दुःख आहे. पण या दुःखातून सुद्धा त्यांच्या परिवाराला आम्हाला सगळ्यांना भगवंत सांभाळण्याची शक्ती, सामर्थ्य देव. आणि हा इतिहास पुन्हा होणार नाही. साहेब पुन्हा परत येणार नाही. साहेबांनी जे केलं ते शब्दात मांडण्या इतकं नाही हो. साहेब फार मोठं होते, फार म्हणजे फार मोठं होते. ज्यांना समजला तो साहेब होता, ज्यांना नाही समजला तो फक्त सौरभसिंग नाईक होते, ज्यांना समजला ते पितृतुल्य होते. म्हणजे अशा व्यक्तीला आज जिल्हा मुकला.